संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही आता चिपळूणवरून खेळला जातोय. खास मोगा खाण्यासाठी आम्ही आता खेळला जातोय. घरामध्ये पाहुणे आलेत, शिमग्याचा सण आहे, धुलीवंदन आहे आज. तर सर्व पाहुणे मंडळी म्हणाले की आम्हाला मोगा खायचा आहे. म्हणून आम्ही आमचे रोहनदाचा मित्र आहे संतोष उमणे, खेडमधला, कुंभारवाडीमध्ये राहतो. त्याला आम्ही सांगितलं की घरी पाहुणे आलेत, आम्हाला मोगा पाहिजे. पण आज शिमग्याचा सण असून सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून आमच्यासाठी मोगा करण्याची अरेंजमेंट केली आणि संध्याकाळी त्यांनी आमच्यासाठी मोगा केला. तर आपण डायरेक्ट जाऊया संतोषदाच्या शेतामध्ये. तर आम्ही पोहोचलेलो आहोत खेडमध्ये. खेड कुंभारवाडा, योगिता डेंटल कॉलेजच्या बाजूलाच दादाचं शेत आहे, तुम्ही बघू शकता फोटोमध्ये. खेडवरून दापोलीला जाताना डाव्या हाताला तुम्हाला हा बोर्ड दिसेल, मोगा पोपटी. तुम्ही बघू शकता सर्व तयारी चालू आहे. मका, चिकन, अंडी, पावटा सर्व काही रेडी आहे आणि दादा आता मडकं भरत आहे. तर आपण आता मोगा लावण्याची पद्धत बघूया. पहिलं मडक्यामध्ये दादाने हा भांबुर्ड्याचा पाला भरलेला आहे. हा पाला शेताच्या बांधावर म्हणा किंवा कुठेही सहज प्रमाणात उपलब्ध होतो. तो मडक्याच्या बेसमध्ये त्याने टाकलेला आहे. तो व्यवस्थित असा लावून घ्यायचा असतो जेणेकरून शेंगा या करपत नाहीत. पाल्यावर हे जाडं मीठ आणि ओवा टाकण्यात येईल. जाडं मीठ हे चवीसाठी टाकायचं असतं आणि ओवा टाकण्यामागचं कारण असं आहे की आपल्या पोटाला कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये आणि आपण खाल्लेला मोगा हा व्यवस्थित पचावा, त्यासाठी ओवा टाकण्यात येतो. आता या गावठी शेतातल्या शेंगा, पावट्याच्या शेंगा टाकण्यात येत आहेत. पुन्हा एकदा त्याच्यावर मीठ आणि ओवा टाकण्यात आलेला आहे. आता मडक्यामध्ये ही आपल्याला दिसत ती मक्याची कणसं व्यवस्थित लावून घेत आहे दादा. मका लावून झालेला आहे. आता बटाटा लावण्यात येत आहे. तुम्ही बघू शकता बटाटा कशा पद्धतीने मध्ये कापलेला आहे, त्यामध्ये मीठ मसाला भरून व्यवस्थित त्यात लावण्यात येत आहे. बरेच ठिकाणी आम्ही बघतो किंवा आम्ही स्वतः जेव्हा मोगा लावतो तेव्हा आम्ही अख्खे बटाटे टाकतो. पण हा जो बटाटा खाण्याची मजा आहे तिखट, ती वेगळीच आहे. हा 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 मस्तपैकी मीठ मसाला लावून चिकन मॅरिनेट झालेलं आहे. आता चिकन व्यवस्थित मडक्यात लावण्यात येईल. बघता क्षणी तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल, मला माहिती आहे. चिकन लावून झाल्यानंतर आता संतोष दादा त्यावर अंडी लावत आहे. अंडी लावून झाल्यानंतर त्यावर पुन्हा एकदा पावट्याच्या शेंगा लावत आहे.
म्हणजे बेसला पावट्याच्या शेंगा लावून झाल्यानंतर त्यावर आपल्याला पाहिजे ते मटेरियल लावायचं. त्यानंतर पुन्हा एकदा तोंडावर त्याच्या म्हणजे मडक्याच्या तोंडावर पावट्याच्या शेंगा कोंबायच्या. पावट्याच्या शेंगांचा टॉप कोट झाल्यानंतर पुन्हा एकदा मडक्याच्या तोंडावर ओवा आणि मीठ हे टाकत आहेत. तर मित्रांनो, ही जी शेवटची प्रक्रिया आहे ना, ती सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. या भांबुर्ड्याच्या पाल्याने हे मडक्याचं तोंड आहे ते पूर्णपणे पॅक करण्यात येईल आणि त्याला त्या झाडाच्या काड्यांनी हे तोंड लॉक करण्यात येईल, जेणेकरून आपण भरलेलं जे मटेरियल आहे ते बाहेर येऊ नये. ह्या ज्या काही कला आहेत त्या फक्त मला वाटतं कोकणी माणसाकडेच कला आहेत. अख्ख्या महाराष्ट्रात किंवा देशभर फिरल्यानंतरही आपल्याला ही पोपटी किंवा मोगा कुठे दिसणार नाही. फक्त आणि फक्त आपल्या कोकणामध्ये ही पद्धत आहे. महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर या भागामध्ये हा पोपटी किंवा मोगा मोठ्या प्रमाणात लावला जातो आणि साधारण जानेवारीच्या सुरुवातीपासून मोगा लावायला सुरुवात होते, ती अगदी मार्च एंडिंग पर्यंत चालू असते. आता मोग्याचं मडकं तयार झालेलं आहे. आता पुढची प्रोसेस आपण बघू. तर हे मडकं उलटं ठेवून त्याच्या भोवती शेणपुड्या लावण्यात येतील. त्यावर पेंडा, गवत, पालापाचोळा सर्व टाकण्यात येतं आणि मग त्याला बाजूने शेकोटी पेटवण्यात येते. आता दादाने शेकोटी पेटवली आहे त्याच्या भोवती. आग पेटवल्यानंतर त्याला कंटिन्यू आपल्याला जाळ द्यायला लागतो, म्हणजे गवत आणि पेंडा त्यावर टाकत राहायचा. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता ॲट अ टाइम 10 मोगे लावू शकतो असा सेटअप इथे त्याने केलेला आहे. आणि आता ह्याने एका पाटीवर 7:35 लिहिलेलं आहे, म्हणजे हा मोगा लावल्याचा टायमिंग आहे. म्हणजे एवढं सिस्टमॅटिक काम आहे बघा. एक मोगा शिजायला साधारणतः 40 ते 45 मिनिटं अंदाजे लागतात. आता या दादाने त्यावर टायमिंग लिहून ते ठेवलं आहे, म्हणजे बरोबर 40 ते 50 मिनिटाने तो मोगा काढण्यात येईल तिथे. आणि फोटोमध्ये बघू शकता फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे, म्हणजे तुम्ही फॅमिली घेऊन पण इथे येऊ शकता. तर हे आहेत संतोष दादा हुमणे, खेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि पोपटा आणि मोगा स्पेशलिस्ट. मोगा कधी शिजतो याची वाट बघताना मोगा प्रेमी
बरोबर पाऊण तासानंतर एक मडकं बाजूला काढलेलं आहे. वर असलेला भांबुर्डीचा पाला बाजूला करून आपली शेंग शिजले का याचा एक अंदाज घेत आहे. आणि जो वास येतो ना पावटा शिजल्याचा, अप्रतिम वास असतो. फायनली सर्व मोगे शिजून तयार झालेले आहेत. संतोषदा चेक करतायत तयार झालाय का मोगा इथे. आणि हे सर्व मडकी चिपळूणला सुरक्षित नेण्याची व्यवस्था आता ते करत आहेत. सर्व मडक्याच्या तोंडाला बांबूडचा पाला व्यवस्थित चेपून ते आता बॉक्समध्ये भरतील. बांबूडचा पाला भरलाय म्हणजे जेणेकरून त्यामधली वाफ बाहेर पडू नये. मोगा बॉक्स पॅकिंग करून गाडीपर्यंत सुरक्षित आणताना रुपेश कोळवणकर आपल्याला दिसत आहेत. मोगा पार्सल घेऊन आम्ही चिपळूणकडे रवाना होत आहोत. तर घरची सर्व चाकरमानी मंडळी वाट बघत होती मोगा कधी येणार. हा मोगा चिपळूणमध्ये आलेला आहे आणि सर्व मोगा खायला सज्ज झालेले आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मोग्याबद्दल माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.